Hello everyone, welcome in the SR Genius Academy. Myself Nitin sir. Today we are going to discuss about our standard 10th lesson 1.3 on wings of courage. Okay, so let's discuss about the warming up. What the warming up says? The rank of officers in Indian Army, Navy and Air Force are jumbled up. Discuss with your group and put them in the appropriate boxes. Army, Navy and एयरफोर्स इनके कुछ रैंक्स है ना, इसमें रैंक रहते हैं तो वो जंबल हो चुके हैं। तो प्रॉपर बॉक्स में 3 बॉक्स भी वाले इनके आर्मी के, नेवी और एयरफोर्स के, तो ये हमें क्या करने हैं, प्रॉपर बॉक्स में डालने हैं। तो ये आप एक बार पढ़ लो। देखो यहाँ पर प्रोनाउंसिएशन थोड़े से हार्ड है। कमांडर, ब्रिगेडियर, विंग कमांडर, वाइस एडमिरल, स्क्वाड्रॉन लीडर, मेजर, कोलोनियल, फील्ड मार्शल, एयर मार्शल, एडमिरल ऑफ फ्लीट, लेफ्टिनेंट जनरल, फ्लाइंग ऑफिसर, कमोडर, रियर एडमिरल, एयर कमोडर। ओके, तो ये रँक्स आहे, हे पूर्ण रँक्स आहेत। ह्या रँक काय करायचे आपल्याला त्या ग्रुपमध्ये टाकायचे आहेत त्यांच्या। आता ते डायरेक्ट मी सरळ सरळ तुम्हाला लिहून देणार आहे। आर्मी मध्ये ब्रिगेडियर, स्पेलिंग प्रॉपरली राइट करने का, BRI ब्रिगेडियर। उसके बाद मेजर, नंतर यामध्ये येतं मेजर। या आर्मीच्या रँक्स आहेत। कोलोनियल, कोलोनियल। उसके बाद फील्ड मार्शल, फील्ड मार्शल, या सगळ्या ज्या आहेत त्या काय आहेत, आर्मीच्या रँक आहेत। पुन्हा लेफ्टनंट, स्पेलिंग बघा, लेफ्टनंटचं LIEUTENENT, लेफ्टनंट, स्पेलिंग थोडंसं डिफरंट आहे। त्यानंतर आहे जनरल, कोणता आहे, जनरल। तर या आहेत आर्मीच्या रँक्स आहेत। त्यानंतर नेव्हीच्या बघू आपण। नेव्हीमध्ये पहिल्यांदा येतं कमोडर, COMMODORE। त्यानंतर दुसरी यामध्ये रँक येतं व्हाइस ॲडमिरल, व्हाइस ॲडमिरल। त्यानंतर यामध्ये येतं ॲडमिरल ऑफ फ्लीट, ॲडमिरल ऑफ फ्लीट। त्यानंतर एक रँक येतं यामध्ये कमोडर। कमांडर वेगळा आहे, कमोडर वेगळा आहे आणि कमांडर सुद्धा काय आहे, वेगळा आहे। इथं कमोडर ऑलरेडी दिलेला आहे, तर या ठिकाणी दुसरा आपण लिहू कमांडर, कमांडर। ही सुद्धा एक वेगळी एक रँक आहे नेव्ही मधली। आणि रियर ॲडमिरल, रियर ॲडमिरल, ठीक आहे। या नेव्हीच्या रँक्स आहेत। आणि त्यानंतर एअरफोर्सच्या आपल्याला लिहायचे आहे विंग कमांडर, इथे लिहूया आपण विंग कमांडर। स्पेलिंग बॉक्स मध्ये आपल्याला दिलेलं आहे, ते बघूनच लिहायचे आहे। स्क्वॅड्रॉन लीडर, स्क्वॅड्रॉन लीडर म्हणजे ग्रुप, ट्रूप जे म्हणतो आपण त्याला, त्याचा प्रमुख। त्यानंतर एअर मार्शल, तुमच्या जवळ बुक आहे, माझ्याजवळ बुक नाही आहे त्यामुळे मी बॉक्स डायरेक्ट तुम्हाला लिहून देत आहे। एअर मार्शल, त्यानंतर एअर कमोडर, एक AC लिहित आहे मी, AC मीन्स एअर कमोडर, तुम्ही लिहून घ्या। फ्लाइंग ऑफिसर, फ्लाइंग ऑफिसर। आणि शेवटचा आहे एअर कमोडर, ते आपण ऑलरेडी लिहिलेलं आहे। स्क्वॅड्रन लीडर सुद्धा आहे, एअर कमोडर, ठीक आहे। तर या पद्धतीने आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स, ओके, 3 बॉक्स मध्ये यांच्या काय दिलेल्या आहेत, रँक मी सरळ तुम्हाला लिहून दिलेले आहेत। त्यानंतर आपल्याला बघायचं आहे दुसरा, बघा होमोफोन्स आणि होमोग्राफ्स। क्वेश्चन बघण्या अगोदर होमोफोन्स आणि होमोग्राफ्स काय असतात त्याबद्दल आपल्याला माहिती बघायची आहे। होमोफोन्स मध्ये प्रोनाउन्सिएशन सेम आणि स्पेलिंग जे आहे ते कसे असतात, डिफरंट असतात। ओके, जसं की SEEC आणि SEA, ओके, प्रोनाउन्सिएशन कसं आहे, सेम आहे आणि मीनिंग काय निघत आहे त्याचे वेगवेगळे निघत आहे, ठीक आहे। तर त्याला म्हणायचं होमोफोन्स। आणि होमोग्राफ मध्ये स्पेलिंग सेम राहतं, ऑब्वियसली स्पेलिंग सेम असल्यावर त्याचं प्रोनाउन्सिएशन सुद्धा काय राहील, सेमच राहील, पण अर्थ जे आहेत ते कसे निघतात, डिफरंट निघतात, वेगवेगळे निघतात। जसं की बॅट आणि बॅट,
एक बॅटचा अर्थ होतो आपली क्रिकेटची फळी म्हणतो आपण त्याला, आणि दुसरं बॅट म्हणजे काय, क्रिएचर. ओके, जे वटवाघूळ वगैरे बॅट क्रिएचर, तर ते बॅट. लक्षात आलं. होमोफोन्स आणि होमोग्राफ्स याबद्दल आपल्याला डिटेल्स व्हिडिओ करायचीच आहेत, पण आपल्या लेसन मध्ये आलेला आहे, त्यामुळे आपण थोडंसं याबद्दल माहिती बघूया. आता बघा, मेक अ सेंटेन्स टू ब्रिंग आउट द डिफरन्स बिटवीन. असे काही सेंटेन्स बनवायचे आहेत त्याच्यामध्ये की याचे डिफरन्स दाखवायचे आहेत, वियर आणि वेअर. ठीक आहे. आता या प्रत्येकाचे अर्थ जर आपल्याला माहित असेल तर सरळ आपण काय करणार आहे, त्याचे सेंटेन्स लिहू शकतो. ठीक आहे. बघा आता, वियर, वियर मीन्स काय या ठिकाणी, परिधान करणे. ठीक आहे, परिधान करणे. या ठिकाणी आपण वाक्य लिहू शकतो, आय मुलगी असेल तर काय लिहिल, आय वियर, किंवा मुलगा असेल आय वियर अ न्यू ड्रेस. ठीक आहे, न्यू ड्रेस. आता या ठिकाणी हा वियर जो आहे तो परिधान करणे होते. ठीक आहे. आणि या दुसरा वियर, वेअर, वेअर म्हणजे काय, समजा आपण त्या ठिकाणी वेअर वस्तू म्हणू आपण एखाद्या. ठीक आहे, मेटल वेअर, मेटल वेअर आर युजफुल, उपयोगी असतात. मेटलचे जे काही वेअर असतात ते कसे असतात, उपयोगी असतात. हियर आणि हियर. ठीक आहे, हियर म्हणजे काय, येथे. ठीक आहे, हियर इज माय हाऊस, सॉरी HERE, हियर इज माय हाऊस, येथे माझं काय आहे, घर आहे. दुसरं हियर म्हणजे ऐकू येणे, आय हियर यू, मी तुला ऐकत आहे. ठीक आहे. हे जे काही आहेत आपले आता वेअर, आपण डिफरन्स दाखवत आहे. प्रोनाउन्सिएशन कसं आहे त्यांचं, सेम आहे. ठीक आहे. आणि आता हे याला आपल्याला म्हणता येईल होमोफोन्स आहेत हे. ठीक आहे, प्रोनाउन्सिएशन सेम आहे, आपण डिफरंट त्यांचे मिनिंग निघत आहेत, वियर आणि वेअर. परत या ठिकाणी आपण घेतलं हियर आणि एक हियर, एक हियर म्हणजे ऐकणे आणि एक हियर म्हणजे काय, येथे. ठीक आहे. नंतर आता आहे देअर आणि देअर. देअर म्हणजे काय, तेथे. हियर म्हणजे येथे आणि देअर म्हणजे काय, तेथे. आय लिव्ड देअर, मी तेथे राहत होतो. आता दुसरा देअर म्हणजे त्यांचे. ठीक आहे, स्टार्ट आपण देअरनेच करू, देअर क्लॉथ्स आर डर्टी, त्यांचे कपडे कसे आहेत, डर्टी आहे. देअर क्लॉथ्स आर डर्टी. आता हा देअर आणि हा देअर वेगवेगळा आहे. ठीक आहे, डिफरन्स दाखवत आहे आपण. त्यानंतर एक सेल आहे, एक सेल, SCELL सेल, आणि दुसरा आहे सेल. एक सेल म्हणजे काय, आपला जो मोबाईल सेल. ओके, मोबाईल फोन आपण सेल म्हणू, किंवा बॅटरीचा एखादा सेल असतो छोटा. ठीक आहे, आय हॅव स्मार्ट सेल फोन. ठीक आहे, आय हॅव स्मार्ट सेल फोन. या ठिकाणी एक सेल घेतलेला आहे, आणि दुसरा सेल म्हणजे काय, विकणे. ठीक आहे, आय सेल माय बाईक, मी माझी गाडी काय करत आहे, विक्रीला काढत आहे. तर हा सेल आहे. ठीक आहे, एक सेल हा आणि हे दोन. ठीक आहे, या ठिकाणी आपला डिफरन्स लक्षात येत आहे. होमोफोन्स आहे ते, आणि यांचा डिफरन्स आपल्याला काय होत आहे, लक्षात येत आहे. नेक्स्ट टॉपिक बघूया आपण, कोणता आहे तो. अच्छा, राईट व्हॉट द अंडरलाईन होमोग्राफ्स इन द सेंटेन्स मीन. आता होमोग्राफ्स. ठीक आहे, बियर पहिल्या वाक्यातला आणि दुसऱ्या वाक्यातला सुद्धा बियर आहे. याचा डिफरन्स दाखवायचा, सेंटेन्स नुसार काय डिफरन्स आहे त्यामध्ये ते आपल्याला काय करायचं आहे, दाखवायचं आहे. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी आहे अ बॅट, आणि इथं आहे हिज बॅट. एकेकाने परत आपण बघू. सगळ्यात पहिला बघून घेऊ. अ बियर इज अन ऑमनिव्हरस ॲनिमल. बियर इज अन ऑमनिव्हरस ॲनिमल. आता या ठिकाणी हा काय आहे, प्राणी दाखवलेला आहे. ठीक आहे, हा बॅट, अ बियर इज अन ऑमनिव्हरस, भालू ज्याला म्हणू आपण, तो काय आहे, ऑमनिव्हरस ॲनिमल. बियर काय आहे, एक ऑमनिव्हरस ॲनिमल. आणि या ठिकाणी शी कुड नॉट बियर, या बियरचा अर्थ होतो की टॉलरेट. शी कुड नॉट बियर द इनजस्टिस, सहन करणे, ती
इनजस्टिस, बिअर मीन्स फॉर टॉलरेट, सहन न करणे, ठीक आहे, हा अर्थ होतो ठिकाणी. दुसऱ्या याच्यात बॅट, अ बॅट इज द ओनली बर्ड इज अ मॅमल. आता हे काय आहे, या ठिकाणी बॅट मॅमल आहे, काय दाखवलं आहे, मॅमल आहे या बॅटचा अर्थ. आणि हिज बॅट ब्रोक, आता इथे काय, क्रिकेट, ही बॅट कोणती आहे, क्रिकेटची बॅट आहे, या ठिकाणी आपण या बॅटला काय म्हणू, क्रिकेटची बॅट, क्रिकेट बॅट म्हणू या ठिकाणी. आपल्याला फक्त फरक दाखवायचा आहे, ठीक आहे, कोणती आहे ही बॅट म्हणजे क्रिकेटची बॅट, आणि हा बॅट जो आहे तो आहे एक मॅमल, एक प्राणी, सस्तन प्राणी आपण ज्याला म्हणू, ठीक आहे. ही हॅड टू पे अ फाईन फॉर ब्रेकिंग द ट्रॅफिक, या ठिकाणी एक फाईन आहे, दुसऱ्याच्यातून फाईन आहे. यूज अ फाईन क्लॉथ फॉर द बेबीज क्लॉथ, फॉर बेबीज क्लॉथ, ही हॅड टू पे अ फाईन. आता या ठिकाणी या फाईनचा अर्थ ठिकाणी पेनाल्टी म्हणू आपण, पेनाल्टी, ठीक आहे. आणि या ठिकाणी दुसरा जो फाईन आहे तो या ठिकाणी ॲज गुड वन, यूज अ फाईन क्लॉथ म्हणजे चांगले वाले, ठीक आहे, गुड क्वालिटी वाले, गुड, फाईन मीन्स गुड, ठीक आहे, हा फरक आहे या ठिकाणी. नंतरचा आहे बघा, वी एन्जॉयड अ लॉट ऑफ ॲट द टेम्पल फेअर, या ठिकाणीचा फेअर एक आहे. शी हॅज अ फेअर कॉम्प्लेक्शन, ठीक आहे, या ठिकाणी टेम्पल फेअर म्हणतो आपण, मंदिराजवळ छोटे छोटे दुकानं असतात किंवा मंदिराजवळ भरलेली एखादी यात्रा, फेअर म्हणलं यात्रा सुद्धा म्हणता येईल, ठीक आहे. तर स्टॉल म्हणू आपण, स्टॉल. आणि या ठिकाणी जो फेअर आहे, नॉट अ डार्क, फेंट, ओके, नॉट अ, या फेअरचा अर्थ काय होतो, नॉट अ डार्क, शी हॅज अ फेअर, लाईट, लाईट, लाईट म्हणू, नॉट अ डार्क, ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला या होमोग्राफचा जे काही फरक आहे तो काय करायचा या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण आता. अच्छा, नाउ वी टर्न टू अवर लेसन ऑन विंग्स ऑफ करेज. विंग्स ऑफ करेज या लेसन बद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. बघा, एअरफोर्स मार्शल अर्जन सिंग, अन आयकॉन ऑफ इंडियाज मिलिटरी हिस्ट्री. एअरफोर्स मार्शल अर्जन सिंग, अर्जन सिंग भारतासाठी एक फार चांगलं व्यक्तिमत्व होतं. एअरफोर्स मार्शल अर्जन सिंग, अन आयकॉन, आयकॉन, आयकॉनचा आणि सिम्बॉल, आयकॉन मीन्स व्हॉट, सिम्बॉल, या ठिकाणी कशासाठी होते, ऑफ इंडियाज मिलिटरी हिस्ट्री, भारताच्या मिलिटरी इतिहासामधले हे एक आयकॉन होते. विल ऑलवेज बी रिमेंबर्ड ॲज अ वार हिरो हू हॅड सक्सेसफुली लेड अ यंग IAF, इंडियन एअरफोर्स, ड्युरिंग 1965 इंडो पाक वार. सर्वात महत्वपूर्ण कामगिरी यांनी काय केली होती, ती इंडो पाकच्या युद्धामध्ये, कधी, 1965 ला, त्यावेळेस यांनी खूप मोठं यांचं योगदान आहे. The only officer to attain the highest post of marshal, the Air Force equivalent to the Army's 5-star Field Marshal. ज्या 5-star फील्ड वाल्याच्या लेव्हलचं यांना काय मिळालेलं आहे, रँक मिळालेली आहे, ठीक आहे. द एअरफोर्स इक्विव्हॅलंट म्हणजे च्या लेव्हलच्या, to the Army's 5-star Field Marshal. Singh was a fearless and exceptional pilot who had flown more than 60 different types ऑफ एअरक्राफ्ट. 60 वेगवेगळ्या प्रकारचे एअरक्राफ्ट त्यांनी काय केले आहेत, मॅनेज केलेले आहेत. बघा, आपली गाडी जर सोडली तर आपल्याला दुसऱ्याची गाडी जमत नाही, ऐक नाही, लगेच त्याचे गिअर्स वगैरे थोडंसं आपल्याला प्रॉब्लेम जातो. परंतु यांनी 60 डिफरंट टाइप्सचे एअरक्राफ्ट जे आहेत ते काय केलेले आहेत, मॅनेज केलेले आहेत, आणि त्या प्रकारे त्यांनी तसं योगदान दिलेलं आहे. नंतर बघूया, he played a major role in transforming the IAF into one of the most potent air force globally and the 4th biggest in the world. जगामध्ये ग्लोबली म्हणजे जागतिक लेव्हलला सुद्धा त्यांनी काय केलं आहे, नेऊन ठेवलेलं आहे एअरफोर्सला, ठीक आहे. एवढं त्यांनी त्याच्यासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलेलं होतं की प्रयत्नांनी, पूर्ण प्रयत्नांनी काय केलं आहे, ते जगामध्ये त्याचं 4थ्या क्रमांकावर त्यांना नेऊन ठेवलेलं आहे. His contribution the Indian Air Force is monumental to the list
द IAF grew with him. बघा या ठिकाणी पोटंट मीन्स पॉवरफुल अँड इफेक्टिव्ह, एक इफेक्टिव्ह प्रकारचं त्यांनी बनवलेलं होतं. बिकम्स पॉवरफुल अँड इफेक्टिव्ह. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मॉन्युमेंटल? हिअर इज द वर्ड मॉन्युमेंटल. द इंडियन एअरफोर्स इज मॉन्युमेंटल टू द लीस्ट. मॉन्युमेंटल मीन्स ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स, सर्व महत्व आहे ना, सर्वात जास्त महत्व काय केलेलं यांनी एअरफोर्सला दिलेलं आहे. He was the epitome of military leadership in a classical sense, and it is therefore not surprising that he was honored with the rank of Air Force Marshal. Former Vice Chief of IAS Kapil Kak said. ठीक आहे, जे फॉर्मर म्हणजे माजी कोण होते? कपिल काक यांनी त्यांच्याबद्दल उद्गार काढलेला आहे की ही वॉज द एपिटोम ऑफ मिलिटरी लिडरशिप. सन्मानासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व यांचं आहे अर्जन सिंगचं. हॉनर्ड विथ द रँक ऑफ एअर फोर्स मार्शल. तर यांच्या ते डिझर्व करतात. ठीक आहे, ही पदवी काय करतात? ते डिझर्व करतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. ओके, सिंग वॉज honored with the rank of Singh was honored with the rank of Marshal on the Republic Day in 2002. Republic Day ला 2002 च्या त्यांना रँक ऑफ मार्शल त्यांना सन्मानित सुद्धा केलेलं होतं. सॅम हॉर्मोजी, प्रेमजी, जमशेदजी, मानेकशॉ अँड KM करियप्पा वेअर द ओनली 2 आर्मी जनरल्स honored with the rank of field marshal. आतापर्यंत मिळाल्यापैकी फक्त सॅम हॉर्मोजी फार्मजी आणि त्यानंतर मानेकशॉ अँड KM करियप्पा बस यांनाच काय मिळालं होतं? ही रँक मिळाली होती. आणि त्याच्यासोबत आता अर्जन सिंग, बस एवढेच लोक होते आतापर्यंत. ठीक आहे. Known as a man of few words, Singh was not only a fearless pilot but also had profound knowledge about air power and applied it a wide spectrum areas. ते फक्त थोडक्यात जर सांगायचा प्रयत्न केला आपण, थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर ते फक्त एक पायलटच नव्हते. कुठल्याही परिस्थितीमध्ये न घाबरता न डगमगता ते काय करायचे? सतत या फील्डमध्ये प्रयत्न करत राहायचे आणि कधीच घाबरत नव्हते. सिंग हॅड assiduously led the IAF during the 1965 war and denied success to Pakistan Air Force, though it was better equipped with American support. His most outstanding contribution was during that war, said Kak. काक यांनी त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे की भारत पाकिस्तान युद्धामध्ये त्यांचं सर्वात जास्त योगदान मिळाल्यामुळेच ते युद्ध काय करता आलं? जिंकता आलं. आणि सपोर्टला सुद्धा अमेरिकन एअरक्राफ्ट होतेच. बघा, commending his role in the war, YB Chavan, the then defense minister, had written. What is the YB Chavan had written? He returned, Air Marshal Arjan Singh is a jewel of a person. एक नवरत्न म्हणू आपण त्याला. ठीक आहे. He's become a jewel of a person, quite efficient and firm, unexcitable, but a very able leader in 1944. मिळालेलं एक रत्नच आहे. भारताला मिळालेलं काय आहे? एक रत्नच आहे. आणि त्या कुशाग्र बुद्धिमत्तेचे स्किल्ड वर्कर यांचं होतं. अँड फर्म, अनएक्साइटेबल बट अ व्हेरी एबल लीडर. इन 1944 द मार्शल हॅड लेड अ स्क्वॅड्रॉन अगेन्स्ट द जपानीज. बघा, 1944 मध्ये त्यांनी काय केलं होतं? स्क्वॅड्रॉन मीन्स एक ट्रूप अगेन्स्ट द जापनीजच्या विरुद्ध. ड्युरिंग द अर्कान कॅम्पेन, जो अर्कान कॅम्पेन भरला होता त्यामध्ये यांच्या ट्रूपने सुद्धा एक विशिष्ट प्रकारची कामगिरी केलेली होती. फ्लाइंग क्लोज एअर सपोर्ट मिशन्स ड्युरिंग द क्रुसेल इम्फाल कॅम्पेन अँड लॅटर असिस्टेड द ॲडव्हान्स ऑफ द अलाइड फोर्स टू यंगून. त्यानंतर हे बघा, ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या वेळेस जिंकतो, कुठल्याही प्रकारचं जर काम असेल ते जर यशस्वी झालं तर त्या कामामध्ये काय होतं? निश्चितच आपल्याला आपला उत्साह वाढत जातो. ठीक आहे. जनरली जर आपण बघायला गेलं, आता 8, 9, 10 मध्ये आपण 8ला जर माझा फर्स्ट रँक आला तर ऑटोमॅटिक 9thला मी त्यापेक्षा जास्त प्रयत्न करणार. 10thला अजून कसे माझे मार्क्स वाढतील, कसा माझा रँक येईल, त्याबद्दल आपण काय करतो? सतत प्रयत्नशील राहतो. ठीक आहे. तर त्या पद्धतीने यांना वेगवेगळ्या संधी येत गेल्या आणि प्रत्येक संधीचा फायदा घेत यांनी काय केलेलं आहे? प्रत्येक वेळेस आपलं जे हुनर आहे, आपलं जे स्किल आहे ते दाखवून दिलेलं आहे. पुढे बघा काय सांगितलं त्यांच्याबद्दल. In recognition of his feat, he was awarded the Distinguished Flying Cross, DFC, शॉर्ट फॉर्म दिलेला आहे. ठिकाणी परत त्यांना ऑनर केलेला आहे. या लेसन मध्ये आपल्याला फक्त त्यांचा सन्मान, त्यांना किती मिळाले ऑनर, बरोबर आहे, किती रँक्स मिळाल्या
तेवढीच माहिती यांच्याबद्दल दिलेली आहे. एक्झामच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचा हा लेसन आहे. कुठलाही पॅसेज यामधला येऊ शकतो. ऑन द स्पॉट बाय द सुप्रीम अलाइड कमांडर ऑफ साऊथ ईस्ट एशिया, त्यांच्याकडून सुद्धा यांना फ्लाइंग क्रॉस DFC हा अवॉर्ड मिळालेला आहे. DFC ही पदवी मिळालेली आहे. द फर्स्ट इंडियन पायलट टू हॅव रिसिव्ड, भारताचे पहिले वैमानिक आहेत इंडियन पायलट भारताचे की ज्यांना DFC हा मिळालेला आहे. कोणातर्फे? साऊथ ईस्ट एशियाकडून. The first Indian pilot to have received it. Singh was selected for the Empire Pilot Training Course at Royal Air Force RAF. Short form लक्षात ठेवा. RAF means Royal Air Force. Cornwall in 1938 when he was 19 years old. वयाचे फक्त 19 वर्षाचे असतानाच त्यांना याच्या आधीची सुद्धा मिळालेले आहेत. बघा 19 वर्षाच्या आधीच. ठीक आहे. तर एवढं यांचं व्यक्तिमत्व प्रभावी होतं. He was 19 years old. He retired from service in 1969. कधी रिटायर्ड झाले? 1969 ला. तोपर्यंत त्यांचं दरवर्षी कुठल्या ना कुठल्या स्क्वॅड्रन थ्रू, ट्रूप थ्रू किंवा वेगवेगळ्या एअरक्राफ्ट थ्रू, वेगवेगळ्या देशांच्या वेगवेगळ्या एअरक्राफ्ट थ्रू त्यांना बोलवून येत होते, मागणी येत होते की बा लिडरशिप करा. ठीक आहे. अशा पद्धतीने त्यांचं योगदान त्यांनी देत राहिलेत. सिंग वॉज बॉर्न ऑन एप्रिल 15, 1999. ठीक आहे. 1919 ला 15 एप्रिल 1919 ला त्यांचा जन्म झाला. इन लायलपूर, नाव फैजलाबाद, पाकिस्तान. तेव्हा भारत पाकिस्तान काही वेगळे नव्हते, एकच होते. तर त्यावेळेस त्यांचा लायलपूरला, जे की आताचं फैजलाबाद, नाव चेंज करून काय आलेलं आहे? फैजलाबाद पाकिस्तानमध्ये आहे. अँड कम्प्लिटेड हिज एज्युकेशन ॲट मॉन्टेगमेरी, नाव साहिवाल, पाकिस्तान, जे की आता पाकिस्तानमध्ये आहे. साहिवालला मॉन्टेगमेरी तेव्हाचं नाव होतं. हिज फर्स्ट असाइनमेंट ऑन बीइंग कमिशन्ड वॉज टू फ्लाय वेस्टलँड वापिती बायप्लेन्स इन द नॉर्थ वेस्टर्न फ्रंटियर प्रोव्हिन्स ॲज अ मेंबर ऑफ नंबर 1 RIAF स्क्वॅड्रॉन. या स्क्वॅड्रॉन थ्रू, RIAF स्क्वॅड्रॉन थ्रू त्यांना काय मिळालं होतं? त्यांचं पहिलं जे आहे, पहिला जो यश आहे ते त्या ठिकाणी त्यांना मिळालं होतं. त्यांनी काय केलं होतं? वेस्टलँड वापिती बायप्लेन्स काय केलं होतं? नॉर्थ त्यांनी ते कार्य पार पाडलेलं होतं. ठीक आहे. परत काय सांगितलं यांच्याबद्दल आपण बघूया. आफ्टर अ ब्रीफ स्ट्रिंथ, ब्रीफ स्ट्रिंथचा अर्थ या ठिकाणी आहे बघा. ब्रीफ स्ट्रिंथ मीन्स व्हॉट? अ शॉर्ट पिरियड ऑफ वर्क. ठीक आहे. शॉर्ट पिरियड ऑफ वर्क, फार कमी कालावधीमध्ये काय केलं? विथ द न्यूली फॉर्म नंबर 2. एक नंबरचा झाला RIAF, आपण बघितलं की लगेच कुठला? नंबर 2 चा RIAF स्क्वॅड्रॉन वेअर द मार्शल फ्ल्यू अगेन्स्ट द ट्रायबल फोर्सेस. ही लॅटर मूव्ड बॅक टू नंबर 1 स्क्वॅड्रॉन ॲज अ फ्लाइंग ऑफिसर टू फ्लाय द हॉकर हरिकेन. नाव आहे ते एअरक्राफ्टचे काय असतात? नाव असतात. जनरली आपल्या याच्यामध्ये येत नाही, वापरामध्ये शब्द येत नाहीत, परंतु हे सगळे एअरक्राफ्टचे काय आहेत? नाव आहेत. ट्रूपचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे नाव आहेत. ठीक आहे. खरंच जर त्यांना इंटरेस्ट असेल या फील्डमध्ये जाण्याचा तर निश्चितच त्यांनी प्रयत्न करावा आणि खूप चांगली फील्ड आहे ही. ही वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ स्क्वॅड्रॉन लीडर, म्हणजे एक लीडर, स्क्वॅड्रॉनचा लीडर इन 1944. 1944 मध्ये ते स्क्वॅड्रॉनचे काय झाले? पूर्ण ट्रूपचे लीडर झालेत. ठीक आहे. For his role in successfully leading the squadron in combat, he was awarded the Distinguished Flying Cross. पहिली सांगितलं DFC चा अर्थ मी, आणि त्याचा शॉर्ट फॉर्म पण लक्षात ठेवायचा आपल्याला. DFC means Distinguished Flying Cross in 1944 on August 15, 1947. फार महत्वाची गोष्ट आहे. 1947, 15 ऑगस्ट 1947 ला त्यांना अवॉर्ड दिला, पहिल्यांदा दिला. भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा 1944 मध्ये DFC. ऑगस्ट 1947 दुसरा आहे हा. DFC हा 1944 ला मिळालेला आहे, परंतु ऑगस्ट 15, 1947 ही अचीव्ड द युनिक ऑनर ऑफ लीडिंग अ फ्लाय पास्ट ऑफ 100 IAF एअरक्राफ्ट ओव्हर द रेड फोर्ट इन दिल्ली. आज देखील आपण बघतो की रेड फोर्ट जो आहे दिल्लीचा, त्यावर वेगवेगळ्या प्रकारचं तिन्ही दलाचं, नौदल असो, भूदल असो की वायुदल, एअरफोर्स, नेव्ही अँड आर्मी, या तिन्ही दलांचं काय असतं? एक कवायत असतं आहे की नाही, त्यांचं मार्चिंग असतं. तर त्यावेळेस त्यांनी फर्स्ट टाइम दिल्लीच्या किल्ल्यावर त्यांची जी दृश्य होती ती काय केली? दाखवलेली होती. 100 एअरक्राफ्ट IAF, 100च्या जवळपास विमानांचं त्यांनी काय केलं? प्रदर्शन दाखवलेलं होतं. बघा परत काय सांगितलेलं आहे. आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ विंग कमांडर, विंग कमांडरचं प्रमोशन झाल्यानंतर ही अटेंडेड द रॉयल स्टाफ कॉलेज. नंतर त्यांनी कॉलेज जॉईन केलं, जे की युनायटेड किंगडमला, UK ला काय होतं ते स्थित होतं कॉलेज.
Immediately after Indian independence, he commanded Ambala in the rank of group captain. नंतर भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काय केलं त्यांनी? ही कमांडेड अंबाळा या ठिकाणी सुद्धा रँक ग्रुप कॅप्टनचं काय केलं आहे त्यांनी? पद भूषवलेलं आहे. इन 1949 ही वॉज प्रमोटेड टू द रँक ऑफ एअर कमोडोर. स्पेलिंग बघूया कमोडोर स्पेलिंग COMMODORE स्पेलिंग वेगवेगळे राहतात ठिकाणी. अँड टूक ओव्हर ॲज एअर ऑफिसर कमांडिंग AOC. या ठिकाणी सुद्धा AOC दिलेला आहे, त्याचा लॉंग फॉर्म आहे एअर ऑफिसर कमांडिंग ऑफ अँड ऑपरेशनल कमांड विच लॅटर केम टू बी नोन ॲज वेस्टर्न एअर कमांड. या ठिकाणी प्रत्येक शब्द जो आहे तो वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. त्या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला की त्यांच्या कसे पदव्या ज्या आहेत त्या वाढत गेलेल्या आहेत, कसं त्यांना ज्या रँक्स आहेत त्या रँक्स काय वाढत गेलेल्या आहेत 47 नंतर. ठीक आहे. सिंग had the distinction of having the longest tenure as AOC of an operational base initially from 1949-1952. 1949 ते 1952 मध्ये काय मिळालं त्यांना? AOC. ठीक आहे. लॉंगेस्ट टेन्युअर, एक परमनंट त्यांना टेन्युअर मिळालेला आहे. अँड ऑपरेशनल बेस अगेन्स्ट फ्रॉम 1957 to 1961 युद्धामध्ये त्यांना काय मिळालेलं आहे? कामगिरी करण्याचं एक कार्य मिळालेलं आहे त्यांना. आफ्टर हिज प्रमोशन टू द रँक ऑफ एअर व्हाईस मार्शल ही वॉज अपॉइंटेड ॲज द AOC इन सी. फार वेगवेगळ्या प्रकारच्या रँक्स आहेत. AOC इन सी अँड ऑपरेशनल कमांड. ठीक आहे. या ठिकाणी आज सांगितलेलं आहे त्यांचं की जे काही युद्ध झाले आहेत 1949, 1952 मध्ये किंवा 1957 आणि 1961 या काळामध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची कामगिरी काय केली या ठिकाणी बजावलेली आहे. टुवर्ड्स द एंड ऑफ द 1962 वॉर, बघा ज्यावेळेस शेवट होता 1962च्या वारचा, ही वॉज अपॉइंटेड ॲज द डेप्युटी चीफ. काय त्यांची अपॉइंटमेंट झाली? डेप्युटी चीफ ऑफ द एअर स्टाफ अँड ही बिकेम व्हाईस चीफ ऑफ द एअर स्टाफ इन 1963. डेप्युटी चीफची त्यांचे काय झाले पुन्हा? व्हाईस चीफ. ठीक आहे. 1963 मध्ये वाढणाऱ्याच रँक्स आहेत ह्या. ठीक आहे. ही वॉज द ओव्हरऑल कमांडर ऑफ द जॉईंट एअर ट्रेनिंग एक्सरसाइज शिक्षा. शिक्षाचे काय झाले? ते कमांडर झाले. ठीक आहे. हेल्ड बिटवीन IAF RAF. RAF दिले रॉयल एअर फोर्स अँड RAAF रॉयल ऑस्ट्रेलियन एअर फोर्स. यांनी ते आयोजित केलं होतं. IAF RAF आणि RAAF त्यामध्ये ते ओव्हरऑल कमांडर झालेले आहेत तिन्ही याचे संस्थांचे, RAF IAF आणि RAAF चे. ठीक आहे. ऑन ऑगस्ट 1, 1964 इन द रँक ऑफ एअर मार्शल द मार्शल ऑफ द एअर फोर्स अर्जन सिंग टूक ओव्हर रेन्स ऑफ IAF at a time when it was still rebuilding itself and was gearing up to meet new challenges. वेगवेगळ्या ज्या संध्या होत्या त्या संध्या यांनी काबीज केल्या आणि त्या संधीचं सोनं केलेलं आहे. ठीक आहे. असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रत्येक चॅलेंज त्यांनी काय ऍक्सेप्ट केलं, कुठल्याच चॅलेंजला त्यांनी नाही म्हटलं नाही. पहिले सांगितलं त्यांच्याबद्दल की ते एक फिअरलेस पर्सन होते. त्यांच्या पर्सनॅलिटीबद्दल सांगायचं काम पडलं तर बघा काय सांगत आहेत आपण शेवटमध्ये वापरतो यांच्या. सिंग वॉज द फर्स्ट एअर चीफ टू कीप हिज फ्लाइंग करन्सी till his CAS rank, having flown over 60 different types of aircraft. 60च्या वर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे एअरक्राफ्ट काय केलेले आहेत? हँडल केलेले आहेत. फ्रॉम प्री वर्ल्ड वॉर सेकंड, दुसऱ्या युद्धाचे. Biplanes to the more contemporary Gnats and Vampires, he has also flown in a transport aircraft like the Super Constellation. आहे की नाही? सुपर कॉन्स्टेलेशन सारखं त्यांचं काय होतं? वेगवेगळ्या प्रकारचे एअरक्राफ्ट त्यांनी चालवलेले आहेत, मॅनेज केलेले आहेत आणि यशस्वीरित्या जिंकून पण दाखवलेले आहेत. इन 1965 वेअर पाकिस्तान लॉन्च्ड इट्स ऑपरेशन ग्रँड स्लॅम विथ अन आर्म्ड थ्रस्ट targeted at the vital town of Aknur, Singh led IAF through the war with courage, determination and professional skill. He inspired IAF to victory despite the constraint imposed on the full-scale use of Air Force combat power. एकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या टेक्निक्स थ्रू वेगवेगळ्या ऑपरेशन्स थ्रू त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचं जे काम आहे ते
केलेलं आहे. ग्रँड स्लॅम मध्ये सुद्धा त्यांनी काय केलं होतं 1965च्या, त्यामध्ये सुद्धा त्यांचं योगदान होतं. ठीक आहे, परत बघूया काय सांगितलेलं आहे. इन 1965 when Pakistan launched its Operation Grand Slam with an armed thrust together at the town of Akhnur, Singh led IF through the war with courage, determination and professional skill. प्रोफेशनल स्किल असतात वेगवेगळ्या याचे, आहे की नाही. एखादा जर आपल्याला छोटा बिझनेस असेल किंवा एखाद्या कंपनीचा जॉब असेल तर त्याचं स्किल असणं आपल्याला आवश्यक असते. स्किल असल्याशिवाय आपण त्या गोष्टी मॅनेज करू शकत नाही. तर प्रॉपरली यांच्याकडे त्या प्रकारचं स्किल यांनी काबीज केलेलं होतं. He inspired IF to victory despite the constraint imposed on the full-scale use of Air Force combat power. Air Force combat powerच्या सहाय्याने त्यांनी सुद्धा ते व्यवस्थित हँडल केलेलं आहे. सिंग वॉज अवॉर्डेड, बघा आता भारताचे काही त्यांना मिळालेले आहेत. सिंग वॉज अवॉर्डेड पद्मविभूषण फॉर हिज ॲस्ट्यूट लिडरशिप ऑफ द एअर फोर्स ड्युरिंग द वॉर. युद्धाच्या वेळेस जी त्यांनी अतुल कामगिरी दिलेली आहे त्या कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण, भारताचा अवॉर्ड, पद्मविभूषण अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे. सबसिक्वेंटली इन रिकॉग्निशन ऑफ एअर फोर्सेस कॉन्ट्रीब्युशन ड्युरिंग वॉर द रँक ऑफ CAS वॉज अपग्रेडेड अँड अर्जन सिंग बिकेम द फर्स्ट एअर चीफ मार्शल ऑफ द इंडियन एअर फोर्स. भारतीय वायुदलाचे पहिले एअर चीफ मार्शल झालेले आहेत. हे आहेत बघा फोटोग्राफ तुमच्या याच्यावर आहेत, टेक्स्टबुक मध्ये आहे. He remained a flyer to the end of his tenure in IF, visiting forwarded bases and unit and flying with the squadron. He retired in August 1969. त्यांच्या कामगिरीबद्दलच आपण सगळं बघितलं आणि रिटायर्ड झालेले आहेत ते ऑगस्ट 1969. Thereupon accepting ambassadorship to Switzerland. त्यानंतर मग स्वित्झर्लंडच्या एअर फोर्सची त्यांनी काय केलेली आहे, अँबॅसिडरशिप स्वीकारलेली आहे. He was Lieutenant Governor, स्पेलिंग बघा LIUTENANT, Lieutenant Governor of Delhi from December 1986 to December 1990. लेफ्टनंट झालेले आहेत गव्हर्नर ऑफ दिल्लीचे. ठीक आहे, अशा प्रकारे या लेसन मध्ये फक्त त्यांच्या कामगिरीबद्दल, त्यांच्या रँक्स बद्दल या ठिकाणी आपल्याला माहिती मिळालेली आहे. आजपर्यंत आपल्याला माहित नव्हतं अर्जन सिंग कोण आहेत, पण आज लेसन बघितल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की असे बरेचसे आहेत देशामध्ये, असे बरेचसे लीडर्स आहेत की त्यांच्याबद्दल आपल्याला अजून पण माहिती नाही आहे. या लेसन थ्रू आपल्याला एअर फोर्स मधले मार्शल अर्जन सिंग यांच्याबद्दल आपण माहिती बघितलेली आहे. होप यू लाईक दिस व्हिडिओ. धन्यवाद. थँक्यू.